रसिक हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपले पाहुणे खास कल्याणहून आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अभिजित झुंजारराव. चळवळीतील एक नाट्यकलाकार. त्याच्यानंतर मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. तर त्यांचा हा संपूर्ण नाट्य प्रवास आपल्याला या मुलाखतीच्या द्वारे जाणून घ्यायचा आहे. तर अभिजितजी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद, मनापासून आभार. कारण माझ्याकरता हा खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. आजपर्यंत मी रेडिओ ऐकत आलोय हां. आणि आज मी रेडिओ करता बोलतोय, ही माझ्याकरता खूपच आनंदाची गोष्ट आहे. वा. मी सांगली आकाशवाणीचे आणि तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपण गप्पांना सुरुवात करूया असंच मी म्हणेन. कारण तुम्ही नाट्यक्षेत्रात अनेक वर्ष काम करताय आणि मीही त्या क्षेत्रात काम करतोय, त्यामुळे आपल्या आज छान गप्पा होतील नक्कीच. आणि रसिकांना त्या आवडतील असं आपण वा वा. होय अपेक्षित ठेवूया. होय. नाट्यक्षेत्रामध्ये आपण गेली जवळपास 26-27 वर्ष काम करताय. हम्म. पण हे अपघातानं आलात की आपल्याला तशी काही पार्श्वभूमी होती? इथून आपण सुरुवात करूया. तसं बघायला गेलं तर घरात पार्श्वभूमी होती. हां. माझ्या वडिलांना नाटकाची प्रचंड आवड होती, पण समहाऊ काही कारणामुळे त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर फार काही करता आलं नाही. कारण घरच्या जबाबदाऱ्या, शिक्षण, अच्छा. प्रपंच ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची ती आवड थोडी मागे पडत गेली. बरं. वडील MSEBमध्ये होते, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड होतं त्यावेळेला. आणि ते MSEBच्या स्पर्धात्मक रंगभूमीवरती जी काही नाटकं व्हायची हां. त्या नाटकांमधून ते कामं करायचे. मग तो वारसा थोडासा माझ्याकडे आला, पण मी खूप शाय होतो. तसा फार मोकळेपणानं व्यक्त होणारा वगैरे असा तोपर्यंत तरी नव्हतो. अच्छा. आणि वडील सातत्यानं म्हणायचे की अरे हे कर, हे खूप छान आहे, हे करून बघ, याच्यात मजा येते. आणि मला ते नाटकाला घेऊन जायचे. तर माझा पहिला नाटकाचा एक्सपिरियन्स असा होता की मी प्रेक्षकांमध्ये होतो आणि वडील स्टेजवर होते आणि वडील एका साधूचा रोल करत होते, भूमिका बरं. निभावत होते. आणि सगळे लोक त्यांना बटर मारतायत, म्हणजे ते हां, दगड हां, मारतायत, हां. पण ते होते बटर रंगवलेले. आणि तो एक बटर फुटला कुठेतरी लागून आणि बरं. मला खूप हसायला आलं त्यावेळेला. आणि एकाच वेळेला मला वाईटही वाटत होतं की माझ्या वडिलांना का मारतायत, हम्म. असं नका करू असं. तर मी रडायला लागलो वगैरे. नंतर मला मग वडिलांनी सांगितलं अरे ते खोटं असतं, हां. हे ते. तर तसा माझा तो पहिला एक्सपिरियन्स होता की रंगभूमीवरती असं प्रत्यक्ष मी प्रेक्षक आणि नाटक मी बघतोय, अशा पद्धतीचा तो एक्सपिरियन्स होता. पण मग हळूहळू ती आवड निर्माण झाली माझी आणि माझं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर मी ह्या क्षेत्रात आलो. म्हणजे शालेय जीवनात किंवा कॉलेजमध्ये असं शालेय काही जीवनात केलं, पण वेशभूषा स्पर्धा, अच्छा. छोटीशी नाटकं व्हायची हो, त्याच्यात, ते नाट्यछटा पण घाबरत घाबरत हां. असं ते केलं होतं. बरं. पण पूर्णपणे मी ह्या क्षेत्रातच येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, मलाही नाही आणि माझ्या घरच्यांनाही नाही. बरं. पण ती आवड अशी हळूहळू डेव्हलप झाली. बरं. तसं झालं. मग ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा तुम्ही रंगभूमीवर आलात, हम्म. अभिनेते म्हणूनच आलात हो हो हो. का दिग्दर्शक म्हणून? नाही, मी सुरुवातीला अभिनेता म्हणूनच आलो. बरं. ते सुद्धा ॲक्सिडेंटली आलो. झालं कसं की आमच्या इथे 1 मेला महाराष्ट्र दिनी कार्यक्रम व्हायचा सोसायटीमध्ये. तर 1 मेला काहीतरी करायचा कार्यक्रम, अशा हेतून सगळी मुलं आम्ही एकत्र आलो आणि मी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतले होते. कारण तोपर्यंत मला तो चस्का थोडासा लागला हां, होता हां. नाटकाचा. अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हे करून बघण्यासारखं आहे. बरोबर. कारण वडील सतत बोलायचे म्हणून ते सगळं सुरू होतं तसं. तर त्या पद्धतीनं आम्ही ते सगळ्या मुलांची जमवाजमव केली आणि ते सगळं सुरू केलं. सुरू केल्यानंतर असं झालं की प्रेक्षक आपल्याला बघतायत, आपण जे बोलतोय ते कोणीतरी खूप छान पद्धतीनं ऐकतंय, हां, हां. आपल्याला टाळ्या येत आहेत, आपण काहीतरी बोलल्यानंतर लोक रडतात, मुसमुसतात, हसतायत, काहीतरी रिॲक्शन आपल्याला मिळते, आपल्या ॲक्शनला रिॲक्शन मिळते. बरोबर. आणि असं ह्याच्या आधी कधीच झालं नव्हतं. हम्म. मग तो आमचा 1 मेचा कार्यक्रम खूपच सक्सेसफुल झाला. 1 अच्छा. तास 1.25 तासाचा तो सगळा कार्यक्रम होता. त्याच्यात मी आणि माझा मित्र आम्ही म्हणजे आजच्या जमान्यातलं बोलायचं झालं तर स्किट सादर करायचो, हां, हां. प्रहसन सादर करायचो. बरोबर. अर्थात ते एक बघितलेल्या नाटकाचाच थोडासा भाग उचलला होता आणि तिथूनच मग ते सगळं सादर करत होतो. मग असं झालं की आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या जितक्या बिल्डिंग्स होत्या त्यांनी आम्हाला बोलवायला सुरुवात केली, अरे या ना आमच्या इथे करा. ते बघून. मग ते बघून मग अच्छा. कोणाच्या तरी गच्चीवरच कर, कुठेतरी स्टेजवरच कर, स्ट्रीट परफॉर्मन्स सारखं ते होतं, पथनाट्यासारखं. मग असं करत 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 हळूहळू ती आवड निर्माण होत गेली. वडिलांनाही ते कळलं की याच्यामध्ये तो थोडासा गुण आलाय, कारण ते शेवटी DNA मधनं आलंय असं त्यांनाही ते जाणवलं. ते म्हणाले की इथेच थांबू नकोस, अशा पद्धतीनं करू नको, त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घे, हां. मग त्याचा काहीतरी फायदा होईल. उगाचच आपली हाऊस आहे म्हणून करत राहिलाय, मग त्याला काही तसं त्याला मान्यताही मिळत नाही आणि आपण नुसतेच करत राहतो. मग त्यावेळेला मी काही फार मनावर घेतलं नाही. 1-2 वर्ष गेली आणि एका वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात आली होती की नेहरू सेंटर NSD बरोबर अशा अशा पद्धतीचं वर्कशॉप करत आहे. बरं.
तर ते NSDच्या संलग्न अशी मंडळी इथे येऊन शिकवणार होती आणि वडिलांना नाटकातलं थोडंफार ज्ञान असल्यामुळे ते म्हणाले की इथे चांगली माणसं तुझ्या वाट्याला येतील, तू इथे जा. बर. मी तिथे गेलो, रितसर ॲडमिशन घेतलं आणि मग तो माझा सगळा प्रवास तसा सुरू झाला. NSDचा उल्लेख तुम्ही केलात, पण आपण जेव्हा या क्षेत्रामध्ये सुरुवात करतो मनामध्ये एक भीती असते की जमेल नाही जमेल, हो. किंवा आपण चाललोय तो ट्रॅक बरोबर आहे की नाही. करेक्ट. पण त्याची पावती तुम्हाला त्या 1 मेच्या कार्यक्रमात मिळाली असं तुम्ही म्हणालात. हो हो म्हणजे ते बूस्ट झालं कुठेतरी. हो, थोडं बूस्ट झालं. मग त्या शिबिराचा फायदा कसा झाला? त्याचा मला खूप फायदा झाला. हा. त्या शिबिराचा फायदा असा, म्हणजे पहिली गोष्ट मला जी जाणवली, कारण ह्या क्षेत्रात काम करत असताना जाणीवे नेणीवेच्या पातळीवरचं फार महत्वाचं आहे की तुम्हाला काय मिळतं. कारण नुसतंच ग्लॅमरला भुलून आपण आलेलो असू तर ते फार काळ काही टिकत नाही. ते ग्लॅमर सगळं ओसरून गेलं, तो चार्म सगळा निघून गेला की आपण परत जमिनीवर येतो. आणि नेहरू सेंटर आणि NSDच्या त्या शिबिराचा फायदा असा झाला की आम्ही पहिल्यांदाच आम्हाला पंक्चर केलं गेलं. बर. म्हणजे जी डोक्यातली हवा होती ती सगळी आधीच काढून घेतली गेली आणि एवढं जमिनीवर ठेवलं गेलं आम्हाला की आम्ही जे करतोय ते काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे किंवा आधी जे काही केलंय ते काहीतरी भारी होतं आणि आता तुम्ही एकदम इथून बाहेर पडलात तर नट म्हणून लगेच तुमच्याकरता सगळी दारच उघडलेली असतील, या भ्रमात आम्हाला त्यांनी ठेवलं नाही. म्हणजे असे गुरु मिळणं आणि अशी शिक्षक मंडळी मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, हे सुरुवातीलाच कळलं. मग जो नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो तयार झाला तो दृष्टिकोन फार महत्वाचा ठरला की नाही, फार भाबडेपणानं आपण हे बघायचं नाहीये, याच्याकडे आपल्याला वेगळेपणानं बघायचंय. आणि ती दृष्टी, ती कल्पनाशक्ती आणि नाटकाला एकूणच चौतर्फा भिडणं काय असतं हे तिथून शिकायला खूप मिळालं. त्याच्यामुळे नेहरू सेंटरचे तर मी नेहमीच आभार मानतो. आणि आज परिस्थिती अशी आहे की नेहरू सेंटरमध्ये जाऊन मी स्वतः वर्कशॉप्स घेतो, त्यांच्याकरता नाटकं दिग्दर्शित करतो किंवा त्यांना जी काही मदत लागेल ती मी करत असतो. कारण मी काहीतरी देणं लागतो, हे मला त्या वास्तूचं पण देणं आहे, तिथल्या माणसांचं देणं आहे आणि अर्थातच NSDचं सुद्धा आपण देणं लागतो. त्या ऋणात राहायला आवडतं. नक्कीच. मार्गदर्शक म्हणून त्यावेळी कोण कोण लाभले ते काही आठवते आपल्याला? फार महत्वाची माणसं होती मार्गदर्शक म्हणून. म्हणजे मी आजही ज्यांना गुरुस्थानी मानतो, आता त्याच्यातही मतमतांतरं असतात, लोकांना गुरु असावा नसावा नाट्यक्षेत्रात, तर ते जे काही असेल ते, पण मी तरी त्यांना खूप मानतो. ते म्हणजे कैलासवासी जयदेव हट्टंगडी, ते मला गुरु म्हणून लाभले. त्याच्यानंतर देवेंद्रराज अंकुर होते, सुरेश भारद्वाज सर होते, रामकृष्ण शेळके होते, वामन केंद्रे सर होते, नसीरजींनी आमचे काही दिवसांचं आमच्याबरोबर काम केलं होतं. अशी असंख्य माणसं. बिरजू महाराजांचं एक सेशन झालं होतं. AR रहमानला आम्ही असं लाईव्ह परफॉर्म करताना ऐकलं होतं. नौशादजींना आम्ही फार जवळून पाहिलं. भालचंद्र पेंढारकरांना फार जवळून पाहिलं. अशी असंख्य माणसं, संध्या पुरेच्या असतील, त्याच्यानंतर अमोघ भट नावाचे संगीतकार, त्यांच्याबरोबर म्हणजे आजही आहेत, ते काम करतात. तर ती माणसं सगळी वाट्याला आली आणि प्रत्येकाकडनं खूप गोष्टी मिळत गेल्या. जसं मी आता जयदेव सरांचं नाव घेतलं तर आज जयदेव सर हयात नाहीयेत, पण जरी हयात असते तरी त्यांना माहीतही नसेल की मी त्यांचा विद्यार्थी आहे. इतका मी शाय वगैरे होतो आणि ते जे काही सांगतायत ते फार महत्वाचं आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे, हे मला त्याच वेळेला जाणवलं होतं. पण ते काय आहे त्याचा शोध पुढच्या सगळ्या आयुष्यात मी अजूनही घेतोय. इतकं मला ते त्यावेळेला फॅसिनेटिंग होतं माझ्याकरता की हे अद्भुत आहे, काहीतरी वेगळंच जग, एक वेगळंच दालन, एक खिडकी उघडली आपल्याकरता आणि आता या खिडकीतनं आपल्याला डोकावून बघायचंय, असं झालं होतं. त्यामुळे जयदेव सरांचा फार प्रभाव माझ्यावरती पडला. आपल्या नाट्यक्षेत्रामध्ये किंवा आपली जी परफॉर्मिंग आर्ट आहे मुळात, तर त्याच्यामध्ये रिसेप्शन म्हणजे आपल्याला जे कळतंय ते फार महत्वाचं असतं. कारण कळलंच नाही तर आपण काही सांगू शकणार नाही. करेक्ट. तर काय कळलं अभिजित झुंजारराव आधीचा आणि त्या शिबिरानंतरचा, तुम्हाला फरक जाणवत होता? जाणवला मला फरक. तो आजही जाणवतो. तो फरक तो असा आहे की एका शब्दात जर सांगायचं झालं किंवा एका वाक्यात सांगायचं झालं तर काय करायचं नाही हे कळलं. काय करायचं हे आपण चाचपडत हळूहळू आपापल्या पद्धतीनं करत असतो, शिकत असतो, धडपडत. पण काय करायचं नाही हे हल्ली फारसं कुणी सांगत नाही. पण ते मला तिथे कळलं आणि हाताला धरूनच त्यांनी शिकवलं वगैरे असं अजिबात घडलं नाही. कधी काही गोष्टींमधनं ते समजलं, त्यांच्या वागणुकीतनं समजलं, ते जे काही नाटकाच्या अवतीभवतीचं जे काही बोलतायत त्याच्यातनं समजलं. जसं मगाशी मी एक शब्द वापरला की जाणीवा नेणीवा समृद्ध होत गेल्या. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. कोणतीच एक अशी गोष्ट नव्हती की ज्याच्यानी सगळंच मला कळायला लागलं किंवा काय. अशा असंख्य गोष्टींना ते सगळं भिडत गेलो आणि त्याच्यातनं मला ते सापडत गेलं.
पण सांगण्यासारखं हेच आहे की काय करायचं नाही हे मला प्रत्येक माणसाकडनं कळत गेलं. आणि प्रॅक्टिकली ज्या वेळेला आपण काम करतो त्या प्रॅक्टिकल कामातनं पण मला हे जाणवायला लागलं की नाही, इथे चुकतंय जरा बरं का आपलं, हा प्रयोग आपला फसतोय. आणि फसलेल्या प्रयोगांनी खूप शिकायला मिळालं. हो, नक्कीच. फसलेले प्रयोग आपल्याला खूप शिकवत असतात. तो तसंही एक अनुभव आपल्या अनुभव गाठीशी आपल्या राहतो ना. गाठीशी राहतो. मग तिथे ते उपयोगी पडलं, काय करायचं नाही Correct, असं correct. झालं ते. म्हणजे चुकतो आपण, त्याबद्दल नाही. आपण. हो, पण आजही, चूक- अगदी हां, आजही. हां. पण आम्हालाही शिबिरात सांगितली, चुका तुम्ही रोज, हो, पण नवीन चुका करा. नवीन चुका करा. आणि हे आपल्यासाठी म्हणजे नाट्यक्षेत्रातील लोकांना तर खूप खूप लागू आहे ते. पडतंय. नक्कीच. अगदीच अगदीच. आता स्पर्धांच्या विषयी थोडंसं आपल्याशी बोलायचंय. आपण जेव्हा हौशी कलाकार म्हणून काम करतो तेव्हा आपल्यासमोर मोठी स्पर्धा म्हटलं तर राज्यनाट्य स्पर्धा, हो, जी महाराष्ट्र शासन गेले अनेक वर्ष चालवते आणि पूर्ण देशामध्ये राज्यामध्येच आपल्या स्पर्धा होतात. हो. इतर कुठल्याही राज्यात अशा स्पर्धा होत नाहीत. तर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये परफॉर्म केलं हम्म. की एक वेगळ्या पद्धतीचे एक उर्मी पण मिळते, ग्रुप्स तयार होतात, वेगवेगळे विषय असे. तर ते पहिलं पाऊल आठवते काय केलं होतं त्यावेळी? अगदीच आठवतंय मला. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येतो, हो. कलाकाराच्या आयुष्यात हा टप्पा येतो. त्याच्याकरता सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानीन की अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित करणं. आणि ती नुसती एखाद दुसऱ्या वर्षापुरता नाही, तर गेली 63 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. होय, म्हणजे हे खूप मोठं योगदान आहे मराठी रंगभूमी करता. नक्कीच. आणि अर्थातच व्यावसायिक रंगभूमी करताही आहे, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी करता पण हे खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्र शासनानं उचललेलं हे फार महत्त्वाचं पाऊल आहे. कारण मी आत्ता ज्या वेळेला नाटक घेऊन भारतभर फिरतोय त्यावेळेला मला अशा पद्धतीची कोणती स्पर्धा किंवा सरकारी उपक्रम कुठल्याच राज्यात दिसला नाही. नाहीच आहे. म्हणजे त्याच्यावरती आता अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं PhD वगैरे पण केली आहे की हे कसं सगळं काम होत असतं. तर निश्चितच त्याचा खूप फायदा होतो राज्यनाट्य स्पर्धेचा. याच्याबद्दल मी पूर्णपणे म्हणजे मलाही ते आवडतं की राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेणं आणि त्याच्यात आपल्यातली जी कला आहे ती कला आपण दाखवत असतो. आता हा सगळा झाला त्याच्यातला फार महत्त्वाचा धागा. पण बरोबर. ज्यावेळेला आपण त्याची दुसरी बाजू ज्यावेळेला बघतोय राज्यनाट्य स्पर्धेची, तर आता तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात तर तुमच्याही एक गोष्ट लक्षात आली असेल की पूर्वी ज्या पद्धतीने नट मंडळी मिळाली राज्यनाट्य स्पर्धेतून, बर तसं आता फारसं घडताना दिसत नाहीये. बर आता पूर्वी जसं नाना पाटेकर होते, अशोक सराफ होते, जितकी मोठी नावं, सदाशिव अमरापूरकर सर होते, त्याच्यानंतर तरुण तुर्क म्हातारे अर्कवाले तोरडमल साहेब होते, किशोर कदम होते. हो. आता तशी बॅच आपल्याला मिळेनाशी झाली आहे. मग हे का घडलं हे आपणही थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बर म्हणजे कलाकार म्हणून आपणही हे करणं गरजेचं आहे. स्पर्धा नेमकी कुठं गेली आता आणि आपण त्या स्पर्धेतनं काय डिमांड करतोय आणि स्पर्धा आपल्याकडनं काय डिमांड करते, ह्या दोन्ही गोष्टींकडे थोडंसं डोळसपणे बघण्याची आता वेळ आलेली आहे. कारण एकांकिका स्पर्धांची दालनं आता उघडलेली आहेत. खूप आहेत. तिथेही आता लाखभर बक्षिसं झाली आहेत. राज्यनाट्य स्पर्धेचं भले हौशी रंगकर्मींकरता असेल पण त्याचंही बक्षीस आता लाखोंच्या घरामध्ये गेलेलं आहे. आणि आता आपण थोडंसं बक्षीस ओरिएंटेड काम करायला लागलोय का, की त्या स्पर्धेकरता किंवा बक्षीस मिळवण्याकरता म्हणून मी काही करतोय का आता, आणि ते माझं साध्य आहे का, अंतिम साध्य, हे थोडंसं चाचपडून बघणं. आणि मग त्याच्यातनं ती प्रयोगशीलता कुठेतरी थोडी हरवायला लागली आहे का हे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे राज्यनाट्य स्पर्धेकडे आपणही आणि शासनानंही दोन्ही पद्धतीनं थोडंसं डोळसपणे जर बघितलं आणि ते चर्चेअंती जर काही सुवर्णमध्य काढला, इतक्या वर्षांची जी त्याची कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित वेगळं काहीतरी आपल्या हाती लागू शकेल. आणि अर्थातच शासनामध्ये बसलेली इतकी सगळी मातब्बर मंडळी आहेत, नाट्यक्षेत्रातली मातब्बर मंडळी आहेत, ती निश्चितच याच्यावरती काहीतरी चांगला सुवर्णमध्य काढतील. आणि पुन्हा तो सुवर्णकाळ जो आपण म्हणतो, तो रंगभूमीला सुवर्णकाळ आजही मिळू शकतो राज्यनाट्याच्या माध्यमातून. मोठ्या शहरांचा विचार आपण आत्ता जर बाजूला ठेवला तर लहान शहर आहेत जिथून वेगवेगळ्या हौशी संस्था या स्पर्धात सहभागी होतात. हो, पण त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक गणित त्यांची वेगळी असतात. म्हणजे त्यांना ते पेलवेल असं नाही. बरोबर. आणि शिवाय हे जे सगळे रंगकर्मी आपल्याला मिळत आहेत किंवा जे नटमंडळी किंवा टेक्निशियन मिळत आहेत लहान लहान शहरातून, हो हो हो, त्यांच्यासमोर एखाद्या तारखेचं टार्गेट जर नसेल ना तर ते नाटक होत नाही. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. राज्यनाट्य स्पर्धेची तारीख आली ना, माझी 15 तारीख आली ना, चला आता तालीम चालू करायला पाहिजे, हा एक भाव सगळीकडे आहे अजून. हो हो, पण तो आहे तोपर्यंत सुधारणा होईल असं वाटतं. खरं तर त्या स्पर्धेच्या चक्रातनं बाहेर पडलो आपण तर होईल सुधारणा, असंही मला वाटतं.
मी आशावादी आहे. हां, अगदीच असं नाहीये की सगळंच निराशाजनक चित्र आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. आत्ता जे स्पर्धेकरता नाटक होतंय त्याच्या पलीकडे जाऊन मान्य आहे की तुम्ही करा. 15 तारखेला जर तुमचा नाट्यप्रयोग जाहीर झालेला आहे तर 1 महिना आधीची जी 15 तारीख आहे तिथून तुम्ही तालीम सुरू करता, महिनाभर तालीम करता. हो. 15 तारखेचा प्रयोग एवढ्या एका प्रयोगापुरता ते मर्यादित राहू नये. हे राहतं तसं बऱ्याच ते ठिकाणी. राहतं. हो. आता जसं तुम्ही म्हणालात की छोट्या शहरात ही समस्या आहे. हो. दुर्दैवानं काय होतंय की मोठी नाट्यगृह जी आहेत तिथे आपण प्रयोग करू शकत नाही कारण त्याचं भाडं आपल्याला परवडत नाही. बरोबर. बरं, एकच नाटक जे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी आत्ता नुकतंच बघितलेलं आहे ते बघायला लगेचच तुमचा प्रेक्षक तयार होणार नाही. राज्यनाट्य स्पर्धेत पण ते का पाहिलं जातंय तर त्याला 3-4 कारणं आहेत. तर पहिलं कारण म्हणजे 10 रुपये आणि 15 रुपये. तिकीट दर. माझ्याच शहरातलं कुणीतरी नाटक सादर करतंय, मग तो माझाच कोणतरी काका, मामा, हो, हो. पुतण्या, ताई, माई कोणतरी आहे तिथे म्हणून मी आलीये. तर राज्यनाट्यामध्ये पण बघा काही नाटकांना प्रचंड गर्दी होते, हाऊसफुल होतात. हाऊसफुल होतात हो. आणि काही नाटकांना गर्दीच नसते. हो. असंही चित्र आपल्याला दिसतं. मग त्याच्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष वेळ येते की याचे अजून प्रयोग झाले पाहिजेत, मग आपल्याला कुठेतरी अशा छोट्या छोट्या बखळी तयार करायला लागतील ज्या पूर्वी होत असत. मग कुठेतरी वेगळे असे व्हेन्यूज आपल्याला शोधावे लागतील की जिथे माझा तो प्रयोग होऊ शकेल. हां. म्हणजे मग ते स्पर्धेपुरतं मर्यादित राहणार नाही. स्पर्धा हे निमित्त आहे. हो. त्या निमित्तानं माझ्या हातात एक नाटक आलं आणि मग मी ते नाटक कसं माझ्या शहराच्या पलीकडे पोहोचवू शकतो हे आदान प्रदान जर झालं, जी खरं तर राज्यनाट्य स्पर्धेची म्हणजे काय ज्याला म्हणू आपण की तो हेतू आहे राज्यनाट्य स्पर्धेचा की बरोबर. ती रंगभूमी आणि एकूणच नाटकाची जी चळवळ आहे ती अधिकाधिक समृद्ध व्हावी आणि नाटकाचं आदान प्रदान व्हावं. बरोबर. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तुमचं स्पर्धेतलं नाटक बघायला तुमचा प्रतिस्पर्धी जो आहे तो येतच नाही. नाही, त्याची तालीम चालू त्याची असते. तालीम चालू हां. असते किंवा वाईस वर्सा. त्याच्यात वाईस वर्षा असंख्य कारणं आहेत. ती आता ती अशी जाहीर पद्धतीनं बोलण्यात नाही, काही बरोबर, अर्थ बरोबर. नाहीये. तर अशी असंख्य कारणं असतात त्यामुळे आपण बघतच नाही आहोत. मग कधीतरी रिझल्ट लागतो आणि आपल्या लक्षात येतं अरे च्छा, याचं नाटक कसं काय पहिलं आलं, याचं नाटक पहिलं येण्याच्या लायकीचं नव्हतं, कसं काय नव्हतं, तू तर बघितलंच नाहीयेस. खरंय. मग आपल्याला बघावं लागेल, मग आपल्याला जज करावं लागेल, स्वतःला जज करावं लागेल. हे झालं स्पर्धक म्हणून. पण रंगकर्मी म्हणून आणि एक नाटककर्ता म्हणून मला पण माझं नाटक मी कसं मुंबईत जाऊन सादर करू, मी पुण्यात जाऊन सादर करू, कारण शेवटी बाजारपेठ तीच आहे. हो. मला माझं एखादं प्रोडक्शन आज शोकेस करायचंय, लोकांना दाखवायचंय, तर मला कमी भाड्यामध्ये, कमी सगळ्या साधन सामुग्रीमध्ये मला नाटक कसं करता येईल, जे मी माझ्या बाबतीत तरी करत आलो की मी राज्यनाट्यच पुरता मर्यादित राहिलो नाही. सतत प्रयोग करत गेलो. मग एका प्रयोगातून दुसरा प्रयोग मिळवत गेलो, दुसऱ्यातून तिसरा. मग महाराष्ट्राच्या बाहेर आपण जरा पाय पसरून बघूया, तिकडे जाऊया, त्यांचं नाटक काय ते बघूया. असं करत 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 जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग मिळेल. बरोबर. त्याच्याकरता आपली तेवढी इच्छाशक्ती प्रबळ हवी की नाही मला आता तिथपर्यंत पोहोचायचंय किंवा मला माझं नाटक पोहोचवायचंय, त्याचे जास्तीत जास्त प्रयोग करायचे. कारण महाराष्ट्रात हे याच्यापूर्वी घडलेलं आहे. तेंडुलकरांची नाटकं असतील, आळेकरांची नाटकं असतील आणि आत्ता अतुल पेठे ज्या पद्धतीनं काम करतायत, अतुल पेठेंची नाटकं, त्यांचे आजही प्रयोग होत आहेत. दत्ता पाटील, सचिन शिंदे, आलोक राजवाडे असंख्य नावं घेता येतील, मोहित टाकळकर. हे फक्त स्पर्धेपुरता मर्यादित राहिले नाही. ते व्यावसायिक स्तरावरती त्यांचे प्रयोग होत नसतील पण त्यांचे प्रयोग होत आहेत. मग त्यांनी असं काय केलं, याच्यात सगळ्यात महत्वाचा गाभा मला असा वाटतोय की आपलं एकमेकांशी कम्युनिकेशनच राहिलं नाहीये. तुम्ही नाटक करताय, तुम्ही सांगलीत करतायत, पण तुम्ही केलेला सांगलीतला प्रयोग तो काय आहे हे मला माहीतच नाहीये. बरोबर. मी तिकडे मुंबईत काय करतोय हे मला माहीतच नाहीये. राज्यनाट्य स्पर्धेचा निकाल लागतो आणि त्याच्यानंतर ते नाटक विस्मृतीत जातंय. मग ती कलाकृती ना त्याचं डॉक्युमेंटेशन होत, ना कुठल्या इतर प्रेक्षकांपर्यंत माझ्या गावाच्या पलीकडे जर ते जातच नसेल तर त्याचा उपयोग काय. जर मी महिना दीड महिना त्याच्या तालमी केल्या, आपल्याला तशी पॅरलल व्यवस्था उभी करावी लागेल. आणि अशी व्यवस्था उभी करण्याकरता दरवेळी आपल्याला शासन मदत करेल किंवा इतर कोणी मदत करेल ह्या भ्रमातही राहण्यात काही अर्थ नाहीये. आपल्या गरजा आपल्याला भागवाव्या लागतील, आपले पर्याय आपल्याला शोधावे लागतील. बरोबर. आणि जर थोडे हातपाय मारले तर निश्चितच अशा पद्धतीचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः ते उपलब्ध करू शकता. नक्कीच. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जे नाटक आपण सादर केलं, पहिलं नाटक, हो. आणि त्याच्यानंतर व्यावसायिक रंगभूमीकडे पण वळलात, प्रायोगिक व्यावसायिक सगळं. पण ते आठवते पहिलं नाटक?
आणि त्यावेळेचे काय अनुभव होते? त्यावेळेचे खूप गोड अनुभव होते मला. राज्यनाट्य स्पर्धेतले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता मी एक नाटक केलं होतं, बर चौकातली विहीर नावाचं. बर हां, आणि ते नाटक अमित राय नावाचे दिग्दर्शक आहेत, उल्हासनगरचे होते. म्हणजे ते मूळचे यूपीचे आहेत, पण ते उल्हासनगरला राहायचे आमच्या इथे. म्हणजे आज जो ओ माय गॉड 2 जो सिनेमा आलाय त्याचे ते दिग्दर्शक, आणि रोड टू संगम नावाचा जो सिनेमा आला होता त्याचे ते दिग्दर्शक. त्यांनी ते नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि कृष्णचंद्र यांची ती कथा होती बर आणि त्या कथेवर आधारित ते नाटक होतं. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता राज्यनाट्य स्पर्धेचा. तर ते माझं पहिलं नाटक होतं आणि तिथून मला ती गोडी लागली आणि प्रेक्षक आपल्याकरता हां, हसतायत. ते विनोदी पद्धतीचं हां, थोडं म्हणजे वगनाट्याचं त्याचा फॉर्मॅट होता आणि त्या नाटकानं मला बरंच नाव दिलं, मला मजा यायला लागली. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कैलासवासी शंकर घाणेकर पुरस्कार बर पण मला मिळाला होता विनोदी अभिनेत्याकरताचा. बर बर तर अशी माझी खूप चांगली आठवण आहे राज्यनाट्य स्पर्धेची. आणि मग त्याच्यानंतर मी सातत्यानं स्पर्धा करत गेलो. त्यावेळेला मी अभिनेता म्हणून काम केलं होतं आणि मग नंतर मी अभिनेता, दिग्दर्शक, नेपथ्यकार अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मी राज्यनाट्याशी आजही जोडलेला आहे. अगदी गेल्या वर्षी म्हणजे यंदाच्या स्पर्धेत सुद्धा माझं नाटक अंतिम फेरीमध्ये दाखल झालेलं होतं. वा. अभिनेते म्हणून काम करत असताना हम्म. पुढे आपण दिग्दर्शक होऊ किंवा आपल्याला दिग्दर्शक व्हायचंय असं काही स्वप्न होतं का? अभिनय करताना असं वाटत असतं की ही कॉम्पोजिशन मी अशी करेन किंवा मी असं बसेन, असं काही डोक्यात होतं? नाही, तसं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मी अपघातानंच दिग्दर्शक झालो. बर झालं कसं होतं, कल्याणसारख्या ठिकाणी मी राहतो. आता तुम्ही सांगलीत ना, तुम्ही ज्यावेळेला कल्याणकडे बघता त्यावेळेला पटकन आपण म्हणतो की ते मुंबईच आहे, मुंबई. हो. पण तसं नाहीये. नाही, बरोबर आहे. ते खरं तर तिथूनही 1.5 तासाच्या अंतरावर आहे. ते ठाणे जिल्ह्यात येतं. ते ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण येतं. तर मला मुंबईत जाऊन नाटक करायचं आहे, तर त्यावेळेला मला ती लोकल ट्रेन, मग तिथे जा, मग त्या संस्था त्यांच्याकडे जा, तिथे काहीतरी काम करा. आणि मी ज्या वेळेला नेहरू सेंटरमधून पासआउट झालो, NSDच्या त्या वर्कशॉपमधून मी ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आत्ता जर मी मुंबईतली एखादी संस्था जॉईन केली, त्यांच्यामध्ये जर मी भाग घेतला, तर मला पटकन कुणीही काम देणार नाही. कारण त्यांच्या आधीचे काही कलाकार असतील, त्या सगळ्या असंख्य गोष्टी आहेत आणि पटकन नवख्या माणसाला कसं काय ते विश्वास ठेवतील. बरोबर. आणि NSDचं जे माझं काही अपब्रिंगिंग झालं होतं, माझ्यावरती जे काही संस्कार झाले होते, ते सातत्याने हे होते की तुम्ही तुमच्या गावात जा, तुमचं नाटक शोधा आणि ते तुम्ही सादर करण्याचा, तुमच्याच लोकांना घेऊन सादर करण्याचा, तुमच्या मातीतलं नाटक आलं पाहिजे. हां. आणि तो प्रभाव माझ्यावरती खूप होता बरं. की काय करता येईल आपल्याला. मग मी माझ्यासारखेच काही इतर नट होते, जे होतकरू तरुण होते, ते आम्ही सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि दिग्दर्शक व्हायचंय असं कुठेही ठरलं नव्हतं. हं. मग हे नाटक बसवणार कोण, हं. हे करणार कोण? जर मी अभिनय करतोय तर मग सगळ्यांचा ग्रह असा होईल की अरे हा स्वतः करताच नाटक करतो. हां. मग ती जर मला एक मोळी बांधून ठेवायची आहे, तर मोळीतल्या प्रत्येकाला मला सेम वेटेज देणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला तसंच समसमान महत्त्व देत गेलो तर मला काहीतरी करता येईल. म्हणून ती मी जबाबदारी घेतली. का तर तो ग्रुप टिकून राहावा, तो समूह, तो गट टिकून राहावा, म्हणून मी ती जबाबदारी घेतली. बरं. आणि मी ओघाओघानं दिग्दर्शक झालो. अच्छा. असं झालं. पण माणसं जोडली जात गेली, त्याच्यामुळे संस्था आमची वाढत गेली. आणि एका वेळेला मला असं वाटलं की मी दिग्दर्शनात जास्त रमतोय, हां. मला ते गंमत यायला लागली आहे त्याच्यात. कारण बक्षीस कसं मिळवायचं याचे फॉर्म्युले जे आपण एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धा बघतो, मग त्यावेळेला कळायला लागलं अरे हे असं केलं की बक्षीस मिळतंय. म्हणून ते भाबडेपणानंच झालं होतं, स्पर्धेची गणित. स्पर्धेची गणितं. पण आत्ता ज्या वेळेला मागे वळून बघतो त्यावेळेला असं वाटतं की नाही, तो जरा मूर्खपणा होता. आपण आपलं म्हणणं मांडायचं सोडून भलतंच काहीतरी करत होतो. बक्षिसं मिळाली खरी, पण त्यात रमलो नाही, हे पण तितकंच खरं आहे. बरं. म्हणजे मी सजगपणे नाटकाकडे बघत होतो त्यावेळेला की नाही, ही फार काहीतरी महत्त्वपूर्ण कला आहे. या हेतूनच माझा पहिल्यापासून दृष्टिकोन, कारण तो तिथे तयार झाला होता नेहरू सेंटरच्या त्या सगळ्या कार्यशाळेत. म्हणून अपघातानं दिग्दर्शक झालो, पण मी दिग्दर्शनात रमलो. मग लेझिम खेळणारी पोरंसारखा जो प्रयोग आहे तो ठरवून केला होता की नाही, आपल्याला काहीतरी वेगळं शोधायचंय. म्हणून मग तो प्रयोग झाला तयार. 2 कलाकृतींविषयी मला स्पेसिफिक बोलायचं आहे. एक घटोत्कच आणि दुसरं लेझिम खेळणारी पोरं. हो हो हो. त्याच्या आधी दिग्दर्शकाच्या खुर्चीत जेव्हा तुम्ही बसलात, तेव्हा नाटक तुम्हाला बघताना किंवा कारण तुम्ही पहिले प्रेक्षक ना त्याचे, हो दिग्दर्शक म्हणजे, हो हो हो. आव्हानं काय वाटली? एकतर माणसं धरून ठेवणं, कलाकारांची ती सगळा तो गट धरून ठेवणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि ज्या
क्षेत्रातून माझे कलाकार येत आहेत किंवा ज्या शहरातून, ज्या बॅकग्राऊंडमधून माझे कलाकार येत आहेत, तिथे कोणीही कलाकार नाही आहे. म्हणजे आज तुमची सांगलीच्या रंगभूमीची जी अवस्था आहे तीच थोड्याफार फरकानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली अवस्था आहे. बरोबर. कुठलेही प्रशिक्षित कलाकार आपल्याला मिळत नाहीये. आपल्याला त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं, त्या काळापुरता का होईना, महिन्याभराच्या तालमीमध्ये ते सगळं शिक्षण त्यांचं चालू असतं. मग अशा कलाकारांना घेऊन आपण पारंपरिक पद्धतीचं नाटक करायचंय की थोडंसं वेगळं, आपल्याला जे आपलं म्हणणं मांडायचं अशा पद्धतीचं नाटक करायचंय, तर ही कसरत थोडी करावी लागते. पण माझ्या सुदैवानं तशी टीम माझी जमली आणि त्यांना मला ते सगळं पटवून देता आलं की मला ना अशा पद्धतीनं हे नाटक दिसतंय. वेळ गेला, हो. वेळ गेला. आता लेझिम खेळणारी पोरंबद्दल तुम्ही ज्या वेळेला विचारताय, त्यावेळेला ते पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं त्यावेळेला संजय कृष्णाजी पाटील यांचा तो कविता संग्रह आहे आणि ते स्वतः प्रशासकीय सेवेतले फार महत्त्वाच्या पदावरचे अधिकारी म्हणून ते कार्यरत होते त्यावेळेला. आता ते रिटायर झाले. तर एका एकांकिका स्पर्धेला ते परीक्षक होते. त्यांना माझी एकांकिका आवडली. आमचं बोलणं झालं आणि ते म्हणाले की अरे माझं ना 2-3 दिवसानंतर एक पुस्तक प्रकाशित होणार आहे, तू ये. बर. म्हणून मी गेलो आणि ही 2007ची गोष्ट आहे. ती अच्छा. 2007 साली ते सगळं झालं. मी त्या पुस्तक प्रकाशनाला गेलो आणि त्या कविता मला प्रचंड आवडल्या. कारण त्या कवितांचं जे अभिवाचन केलं गेलं होतं ते अभिवाचन करत होते. प्रकाशनाच्या वेळेला होतं ना थोडंसं पुस्तकातला थोडासा ब्लर्ब वगैरे वाचून दाखवला जातो, तसं ते सगळं होतं. तर गजेंद्र आहिरे वाचत होते कविता, मुक्ता बर्वे वाचत होती, किशोर कदम वाचत होते. ही सगळी मंडळी वाचत असताना त्यांच्या वाचनातनंच काही दृश्य बंध माझ्यासमोर ते उभे राहत होते. ती एक प्रत मी त्यांची घेतली आणि 2007लाच मी प्रयत्न सुरू केला. अच्छा. की आपण याचं काहीतरी बांधूया, याचं काहीतरी करूया आपण. पण सगळ्यांना त्यावेळेला जी टीम माझ्या हातात होती त्यांना प्रश्न पडला होता की अरे हे कसं होईल, तू म्हणतोयस खरं पण हे मला नाही कळतच नाही की तू हे काय म्हणतोस. नाही, आपण करून बघूया ना. काही गोष्टी आपण इम्प्रोव्हायझेशन्स करत करत, जसं नाटकात आपण तो शब्द वापरतो इम्प्रोव्हायझेशन, उत्स्फूर्तपणे आपल्याला काय सुचतंय, तर ते तसं करत 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 पण त्या मुलांना काही ते तसं क्लिअर होत नव्हतं. माझं म्हणणं कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मग ते परत थोडं तो फॉर्म नाही कळला त्यांना. मग ते परत बासनात गुंडाळलं गेलं आणि 2009ला पुन्हा प्रयत्न केला की करून बघूया आपण. तरीही ते झालं नाही. मग 2013ला तोपर्यंत माझ्याकडची ती मुलं सगळी गेलेली होती. मीही माझ्या इतर कामांमध्ये अडकलो होतो, शूटिंग आणि सगळं इतर सगळ्या गोष्टींमध्ये. मग असा एक ग्रुप तयार झाला की जे सगळे हरलेले सैनिक होते. बर. हां. एक असं झालं होतं की ज्यांना कोणीच विचारत नाही आणि ते बिचारे सगळे एकत्र आले आणि मग ते म्हणाले की दादा आपण काहीतरी करूया, तू सांग तुझ्या डोक्यात काय. म्हटलं माझ्या डोक्यात हे असं असं आहे आणि 2007 पासून माझ्या डोक्यात आहे. मला फॉर्म क्लिअर झाला होता कारण इतक्या वर्षाचं ते मनन चिंतन सगळं झालं होतं. मग हे झाल्यानंतर त्या मुलांना घेऊन ज्या वेळेला केलं, पहिली कविता बसायला 1.5 महिना गेला. आता कविता असते किती, फार फार तर 1 पानाची किंवा 2 पानांची कविता असते, ती बसायला 1.5 महिना गेला. आणि नंतर पुढचं नाटक त्या 1.5 महिन्यानंतर दुसऱ्या महिन्यात पूर्ण बसलेलं होतं. रसिक हो, अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीयुत अभिजित झुंजारराव यांच्याशी आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमात बातचीत करत आहोत. पण आज कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळं इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.